नमस्कार मंडळी, मी शीतल आणि आपण पाहताय दिल्लीकर मराठी. बघा, शुक्रवार म्हटलं की आपल्या घराघरात लक्ष्मी मातेची पूजा आवर्जून केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का, वैभव लक्ष्मीचं व्रत नेमकं कसं करायचं, त्यासाठी उपवास कसा करायचा, दिवसभर काय खायचं, काय खाणं टाळायचं किंवा काय करणं टाळायचं, पूजेसाठी कोणती सामग्री आपल्याला लागते, घट किंवा कलश कसा मांडायचा, लक्ष्मी मातेची पूजा कोणत्या पद्धतीने करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, व्रताची कथा कधी वाचायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 11, 21, 51 शुक्रवार किंवा आपण जेवढे संकल्पित शुक्रवार याचे करणार असू तेवढे पूर्ण झाल्यानंतर व्रताचं उद्यापन नेमकं कसं करायचं, या सगळ्या प्रश्नांची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण वैभव लक्ष्मी व्रताचे महत्त्वाचे नियम तसेच उद्यापनाची संपूर्ण पद्धत देखील पाहणार आहोत. चला तर मग श्री वैभव लक्ष्मी मातेचं हे पवित्र व्रत नेमकं कसं करायचं ते आपण अगदी सुरुवातीपासून जाणून घेऊया. व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय माता दी. मंडळी, व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर सगळी माहिती लक्षपूर्वक ऐका. तर बघा, वैभव लक्ष्मीचं हे व्रत शुक्रवारच्या दिवशी केलं जाणारं लक्ष्मी मातेचंच एक व्रत आहे. धार्मिक श्रद्धेनुसार वैभव लक्ष्मी माता ही धन, ऐश्वर्य, सौभाग्य, सुखसमृद्धी आणि घरातील मंगलतेचं प्रतीक मानली जाते. हे व्रत करताना केवळ पैसा किंवा संपत्ती मिळावी म्हणूनच प्रार्थना केली जाते असं काही नाही, तर आपल्या घरामध्ये सुखशांती राहावी, कुटुंबामध्ये प्रेम राहावं, आर्थिक अडचणी आपल्या दूर व्हाव्यात, तसेच जीवनामध्ये सुखसमाधान नांदावं अशी देखील प्रार्थना या निमित्ताने केली जाते. या व्रताची एक खास गोष्ट म्हणजे हे व्रत किती शुक्रवार करायचं याचा संकल्प सुरुवातीलाच केला जातो. अनेक ठिकाणी हे व्रत 11, 21 किंवा 51 शुक्रवार करण्याची परंपरा आहे आणि बऱ्याच वेळा श्रावणामध्ये हे व्रत सुरू केलं तर ज्या महिला किंवा जे पुरुष मंडळी हे व्रत करतात तर मग श्रावणाचे जेवढे शुक्रवार येतील तेवढे शुक्रवार किंवा श्रावणामध्ये सुरुवात केल्यामुळे किमान 5 शुक्रवार तरी हे व्रत केलं जातं. इथे मला तुम्हाला सांगायचं आहे, तुम्ही संकल्पामध्ये जेवढे शुक्रवार सांगितलेले असतील की तुमच्या इच्छेनुसार तुम्ही एवढे शुक्रवार वैभव लक्ष्मी मातेचं व्रत करणार आहात, तर जेवढेही शुक्रवार तुम्ही कराल तरी पण उद्यापनाची जी काही पद्धत आहे ती सारखीच राहणार आहे. त्याच्यामुळे त्याच्याबाबत कोणत्याच प्रकारची शंका बाळगू नका की आपण जर 11 शुक्रवार केले तर उद्यापन काही वेगळ्या पद्धतीने करावं लागेल का, 5च केले तर वेगळं असेल का, असं काही नाही. तुम्ही कितीही शुक्रवार केले तरी पण उद्यापनाची पद्धत, पूजेची पद्धत, व्रताची पद्धत सगळ्या पद्धती सारख्याच राहणार आहेत. फक्त संकल्पामध्ये आपण जेवढी संख्या या व्रताची सांगितलेली असेल की एवढे शुक्रवार मी करणार आहे, तेवढे उपवास फक्त तुमच्याकडून किंवा व्रत करणाऱ्या व्यक्तीकडून कमी जास्त होऊ शकतात. म्हणजे आता 2 व्यक्ती आहेत, एखाद्याने 11 शुक्रवारचा संकल्प केला, एखाद्याने 5च याचा केला, तर ज्याने 5 याचा केला आहे तर त्याने 5 शुक्रवार पूर्ण करावेत. ज्याने 11 शुक्रवारचा संकल्प केलेला आहे त्याने 11 शुक्रवार पूर्ण करावे. म्हणजे बघा, तुम्ही जितक्या शुक्रवारांचं व्रत करण्याचा संकल्प कराल तो संकल्प श्रद्धेने आणि शक्य असेल तितक्या नियमितपणे पूर्ण करण्याचा अवश्य प्रयत्न करावा. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, व्रताची संख्या प्रत्येक घरामध्ये सारखीच असते असं नाही. काही कुटुंबांमध्ये 11 शुक्रवार केले जातात, काही ठिकाणी 21 किंवा 51 शुक्रवार करण्याची देखील प्रथा आहे. म्हणून आपल्या घरची परंपरा असेल ती सुद्धा आपण पाळू शकतो. आता प्रश्न येतो, हे व्रत सुरू करण्यापूर्वी संकल्प नेमका कसा करायचा? तर पहिल्या शुक्रवारी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवासमोर बसून मनात आपली इच्छा ठेवावी आणि श्रद्धेने संकल्प करावा. हे लक्ष्मी माते, माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी, आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी मी श्रद्धेने वैभव लक्ष्मी व्रताचा संकल्प करत आहे. हे व्रत पूर्ण करण्याची शक्ती मला द्यावी. आता संकल्प झाला, पण व्रताच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास कसा करायचा? पूर्ण उपवास करायचा का? फक्त फळं खायची का? दूध घेता येतं का? आणि उपवास करणं शक्य नसेल तर काय करायचं हे सुद्धा आपण जाणून घेऊ. मंडळी, या व्रताचा महत्त्वाचा भाग म्हणजे उपवास. तर वैभव लक्ष्मी व्रतामध्ये उपवास करण्याच्या पद्धती या वेगवेगळ्या आहेत. ज्यांना पूर्ण उपवास करणं शक्य आहे
ते दिवसभर अन्न न घेता संध्याकाळची पूजा आणि कथा झाल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवून प्रसाद घेऊ शकतात. पण प्रत्येकाला पूर्ण उपवास करणं शक्य असेलच असं नाही. अशा वेळी फलाहार देखील घेता येतो. फळं, दूध, सुकामेवा, साबुदाणा, राजगिरा, रताळं, शिंगाडा अशा उपवासाला योग्य पदार्थांचा आहार आपल्याला या व्रतामध्ये घेता येतो. आणि ज्यांना उपवासामुळे अशक्तपणा येतो किंवा आरोग्याच्या कारणामुळे उपवास करणं शक्य होत नाही, त्यांनी स्वतःला त्रास देऊ नये. सात्विक पद्धतीने एक वेळचं जेवण घेऊन सुद्धा श्रद्धापूर्वक व्रत करता येतं, अशी देखील प्रचलित पद्धत आहे. उपवासाचा अर्थ स्वतःच्या शरीराला त्रास देणं नाही, तर त्या दिवशी मनाला संयमामध्ये ठेवून देवीचं स्मरण करणं हा त्यामागचा भाव आहे. त्यामुळे दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करण्याची ताकदच उरली नाही असं मात्र होऊ देऊ नये. तसंच या दिवशी शक्यतो सात्विक आहार घ्यावा. मांसाहार असेल, मद्यपान असेल आणि नेहमीच्या तामसिक पदार्थांपासून दूर राहण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे. आता उपवास झाला, पण संध्याकाळच्या पूजेसाठी घरात कोणकोणती सामग्री तयार ठेवायची? लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची की फोटो? कलश ठेवायचा का? श्रीयंत्र ठेवता येतं का? आणि सोनं चांदी नसेल तर काय करायचं ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मंडळी, संध्याकाळच्या पूजेची तयारी आपण आधीच करून ठेवली तर पूजा अगदी शांतपणे आणि व्यवस्थितरित्या करता येते. सर्वप्रथम घर आणि पूजेची जागा स्वच्छ करून घ्यावी. पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा आणि त्यावर लाल किंवा स्वच्छ वस्त्र अंथरावं. त्यावर वैभव लक्ष्मी मातेचा फोटो, मूर्ती किंवा आपल्या परंपरेनुसार आपण श्रीयंत्र देखील ठेवू शकतो. काही पद्धतींमध्ये अशी मान्यता आहे की देवीसोबत सोनं किंवा चांदीचे दागिने पूजेसाठी ठेवले जातात. असं काही उपलब्ध नसेल तर नाणं किंवा आपल्या क्षमतेनुसार पैसे ठेवून त्यांचीही पूजा आपण करू शकतो. पूजेसाठी साधारणपणे हळदी कुंकू, अक्षता, फुलं, हार, धूप, दीप, नैवेद्य, फळं, पान, सुपारी, दक्षिणा आणि पाणी अशी सामग्री आपल्याला ठेवायची असते. तसंच देवीसाठी गोड नैवेद्य तयार ठेवावा. खीर, हलवा किंवा आपल्या घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थ नैवेद्याला ठेवता येतात. आता सगळं झालं. संध्याकाळी हातपाय धुवून किंवा शक्य असल्यास पुन्हा स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, दिवा लावावा आणि मग शांत मनाने पूजा सुरू करावी. आता वैभव लक्ष्मी मातेची पूजा नेमकी कोणत्या क्रमाने करायची? गणपती पूजनापासून लक्ष्मीपूजन, मंत्र, नैवेद्य, कथा आणि आरतीपर्यंतचा संपूर्ण क्रम आपण एक एक करून जाणून घेऊया. मंडळी, आता आपण वैभव लक्ष्मी मातेची पूजा सुरू करतोय. तर सर्वप्रथम श्री गणेशांचं स्मरण करून पूजा निर्विघ्नपणे पार पडावी अशी प्रार्थना करावी. त्यानंतर कलश किंवा पूजेच्या पात्रातील पाण्याने स्वतःवर तसेच पूजेच्या जागेवर थोडंसं पाणी शिंपडून शुद्धीकरण करावं. आता वैभव लक्ष्मी मातेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला नमस्कार करावा. हळदी कुंकू अर्पण करावं, अक्षता वाहाव्यात, फुलं आणि हार अर्पण करावा, धूप दीप दाखवावा. त्यानंतर नैवेद्य आणि फळं देवीसमोर ठेवावीत. पूजेच्या वेळी श्रद्धेनुसार हा मंत्र जपता येतो. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमहा. हा मंत्र आपल्या क्षमतेनुसार काही वेळा आपण म्हणू शकतो. 5, 11, 21, 51, त्याचबरोबर 101 किंवा 1000 वेळा आपल्या इच्छेनुसार, आपल्या क्षमतेनुसार आपण म्हणू शकतो. त्यानंतर वैभव लक्ष्मी व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी. कथा संपल्यानंतर देवीची आरती करावी. आरती करताना मनात आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना अवश्य करावी. हे लक्ष्मी माते, आमच्या घरात सुखशांती, आरोग्य, समाधान आणि सदैव मंगलता राहू दे. आमच्या कुटुंबाला योग्य मार्गाने मिळालेलं धन आणि त्याचा सदुपयोग करण्याची बुद्धी दे. आता देवीला नैवेद्य दाखवून काही वेळाने तो प्रसाद म्हणून घ्यावा. आणि अशा प्रकारे शुक्रवारच्या वैभव लक्ष्मी व्रताची पूजा इथे पूर्ण होते. पण मंडळी, व्रत करताना फक्त पूजा करण्यापेक्षा काही नियम पाळणंसुद्धा महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून आता आपण पाहूया वैभव लक्ष्मीचं व्रत करताना कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात. बघा, काही साधे नियम आपल्याला पाळायचे आहेत. सर्वप्रथम स्वच्छता आणि सात्विकता ठेवावी. पूजेच्या दिवशी आपलं घर आणि पूजेची जागासुद्धा स्वच्छ ठेवावी. सकाळपासून शक्य तितकं शांत आणि प्रसन्न राहावं. कोणाशी विनाकारण वाद घालू नये. मनात देवीचं स्मरण ठेवावं.
उपवास असेल तर आपल्या क्षमतेनुसार करावा. शरीराला त्रास होईल इतका कठोर उपवास करण्याची आवश्यकता नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्रताचा संकल्प केला असेल तर शक्यतो प्रत्येक शुक्रवार नियमितपणे व्रत करावं. पण प्रवास, आजारपण किंवा इतर अपरिहार्य कारणांमुळे एखादा शुक्रवार आपल्याला करता आला नाही तर पुढच्या योग्य शुक्रवारी व्रत सुरू ठेवण्याची पद्धतसुद्धा सांगितली जाते. तसंच एक महत्त्वाची गोष्ट, व्रत केलं नाही तर देवी रागावेल किंवा नियम चुकला तर अनर्थ होईल अशी भीती मनामध्ये ठेवू नका. खरं तर व्रताचा आधार हा श्रद्धा, संयम आणि प्रार्थना असा आहे. घरच्या परंपरेमध्ये काही विशेष नियम असतील तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने पाळू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं, व्रत हे मनापासून केलेलं असावं, केवळ भीतीपोटी नाही. आता मंडळी, आपण व्रत सुरू केलं 5, 11, 21, 51 किंवा 8, 16 शुक्रवार, जितक्याही शुक्रवारांचं व्रत आपण म्हणजे संकल्प करून सुरू केलेलं असेल आणि ते केलं आपण म्हणजे पूर्णत्वास नेलं, मग पुढे काय? व्रत पूर्ण झालं असं कधी मानायचं आणि त्यानंतर उद्यापन कसं करायचं, हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. चला आता वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनाची संपूर्ण पद्धत आपण पाहूया. मंडळी, आपण सुरुवातीला जितक्या शुक्रवारांचं व्रत करण्याचा संकल्प केला असेल, आता ते पूर्ण झाल्यानंतर आपल्या परंपरेनुसार उद्यापन करायचं असतं. उद्यापन म्हणजे केवळ व्रत संपवणं असं नाही, तर व्रत पूर्ण करण्यासाठी देवीचे आभार मानणं आणि कृतज्ञता व्यक्त करणं ही त्यामागची खरी भावना आहे. तर उद्यापनाच्या दिवशी आपलं घर स्वच्छ करून पूजेची जागा सुंदर सजवायची. पाटावर लाल वस्त्र अंथरून देवीची स्थापना करायची. सामान्य शुक्रवारप्रमाणेच पूजा करायची. म्हणजे आता आधीचे जेवढे शुक्रवार आपण केले तेव्हा जशी पूजा केली तशीच पूजा या शुक्रवारी सुद्धा करायची आहे. म्हणजे वेगळी अशी पूजा करण्याची गरज नाही. फक्त या शुक्रवारी म्हणजे शेवटच्या शुक्रवारी जास्तीचं काय असणार आहे तर ते उद्यापन असणार आहे, एवढंच. बाकी पूजेच्यामध्ये कोणताही फरक नसणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की आम्ही ज्या दिवशी उद्यापन करणार आहोत त्या शुक्रवारी समजा अमावस्या आली तर मग उद्यापन करता येतं का? तर हो, नक्कीच करता येतं. आपण दिवाळीचं नाही का लक्ष्मीपूजन अमावस्या तिथीला करतो आणि बऱ्याच वेळा ज्या काही अमावस्या तिथी असतात त्यावेळी लक्ष्मीपूजन खास करून करण्याची पद्धत आहेच. त्याच्यामुळे तुम्ही उद्यापन करायला अमावस्येचा अडथळा येतो असं काही समज तुमच्या मनामध्ये ठेवू नका. तर बघा, आपल्याला या दिवशी देवीसाठी विशेष नैवेद्य तयार करायचा आहे. खीर किंवा 5 प्रकारची फळं असतील, 5 प्रकारचे गोड पदार्थ असतील, पंचमेवा आणि आपल्या क्षमतेनुसार इतर नैवेद्य आपण अर्पण करू शकतो. म्हणजे अशा ज्या काही प्रथा आहेत, पद्धती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी विविध भागांमध्ये आढळतात. व्रतकर्ते आपापल्या क्षमतेनुसारच खरं तर नैवेद्य बनवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे असा कोणताही नियम नाही की हाच पदार्थ पाहिजे. तुम्ही तुमच्या पद्धतीने नैवेद्य बनवू शकता. बघा, देवीला लाल वस्त्र देखील या निमित्ताने अर्पण करता येतं किंवा आपण साडी, ब्लाऊज पीस असा देखील म्हणजे वस्त्र या पद्धतीने अर्पण करू शकतो. पूजा, कथा आणि आरती झाल्यानंतर आपल्या परंपरेनुसार नारळ फोडला जातो. बघा, आपल्याला जी व्रताची कथा ऐकायची असते ना तर ती आपण आपल्या वेळेमध्ये म्हणजे दुपारी, संध्याकाळी कधीही ऐकू शकतो. कारण प्रत्येकाला सारखाच वेळ किंवा याच वेळेमध्ये वाचली पाहिजे असं काही नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने तुम्ही कथा वाचू शकता. पण उद्यापनाच्या दिवशी शक्यतो प्रयत्न करायचा की संध्याकाळच्या वेळेस आपण कथा वाचली पाहिजे. आता उद्यापनातील महत्त्वाचा भाग, सुवासिनी किंवा मुलींना भोजन आणि वाण देणे. काही प्रचलित पद्धतींमध्ये 7, 11 किंवा 21 सुवासिनी कुमारिका यांना भोजन देण्याची परंपरा आहे. भोजनामध्ये खीर ठेवण्याची पद्धत देखील सांगितली जाते. आता मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट इथे समजावून सांगू इच्छिते की तुम्ही पुरुष असाल, तुम्ही वैभवलक्ष्मी मातेचं व्रत करताय, मग तुम्ही पुरुषांना बोलवायचं की स्त्रियांना बोलवायचं उद्यापनासाठी? तर आपण देवीच्या नावाने व्रत करतोय ना, तर त्याच्यामुळे आपण महिलांनाच बोलवायचं असतं. पण शक्यतो जेव्हा पुरुष व्रत करतात तेव्हा जास्तीत जास्त वेळा आपल्याला हेच आढळतं की वैभवलक्ष्मी मातेचं व्रत जोडीने केलेलं असतं, म्हणजे नवरा बायको दोघांनी मिळून केलेलं असतं. तर मग अशा वेळेस तुम्ही
ज्या सवाष्णी महिला येतील ना, म्हणजे सवाष्णी येतील किंवा कुमारिका येतील, ज्यांना तुम्ही बोलावलेलं आहे उद्यापनासाठी, तर दोघांनी वेगवेगळ्या मग महिलांना बोलवावं लागेल असं नाही. ज्या येतील त्यांचा दोघांनीही नमस्कार करायचा, अशा पद्धतीने ते करायचं. आणि जर 5, 7, 9, 11, 21 एवढ्या सवाष्णी येणं शक्य झालं नाही, तर तुम्ही एकीला जरी बोलावून तिला मानपान केला तरीसुद्धा चालणार आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना, एक बोलावली काय आणि 11 बोलावल्या काय, सगळ्यांचं महत्त्व हे एक समान आहे. म्हणजे सर्वांना आपण देवीचं रूप मानूनच बोलवतोय. एक प्रकारे अन्नदान करण्याचा हा हेतू असतो. पण मग नाहीच कुणी मिळालं, नाही कुणी आलं, एकही बोलावणं शक्य नसेल, तर आपण बाहेर जाऊन जे गरजू व्यक्ती असतात, मग त्यामध्ये पुरुष असतील, स्त्रिया असतील, लहान बाळं असतील, लहान मुलं असतील, तर त्यांना आपण गरजेच्या वस्तू देऊन उद्यापनाच्या निमित्ताने मदत करू शकतो. हा सुद्धा सर्वात मोठा उद्यापनाचा भाग होऊ शकतो. तर बघा, याच्यातलं तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही करा. आता ज्या वेळेस आपण आपल्या घरी सवाष्णी वगैरे बोलावतो, तर मग त्यांच्या क्षमतेनुसार हळदी कुंकू, बांगड्या, कुंकू, टिकली किंवा इतर सौभाग्य वस्तू आणि दक्षिणा दिली जाते. कुमारिका असतील तर त्यांना शाळेच्या वगैरे वस्तू, किंवा मुलींना थोडंसं नटायला सजायला आवडतं, तर त्यांना काय उपयोगी येईल असं तुम्ही देऊ शकता. काही ठिकाणी वैभव लक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक आणि दक्षिणा लाल वस्त्रामध्ये गुंडाळून देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही याचं उद्यापन नेमकं कसं केलं आहे, काय वस्तू तुम्ही सवाष्णींना किंवा कुमारिकांना आत्तापर्यंत दिली आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे वेगवेगळ्या भागातल्या पद्धती तेवढ्याच आपल्याला समजून जातात. बघा, 7, 11 किंवा 21 ही सुद्धा संख्या सर्वत्र बंधनकारक नाही. याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार उद्यापनाचं जे काही दान आहे ते करू शकता. मग ते तुम्ही घरी करा किंवा बाहेर जाऊन गरजू व्यक्तींना करा, काही अडचण नाही. आपल्या घरची परंपरा आणि आपली आर्थिक क्षमता लक्षात घेऊनच आपण हे उद्यापन करायचं आहे. देवीला मोठेपणा दाखवण्यासाठी कर्ज काढून किंवा स्वतःला अडचणीत टाकून उद्यापन करण्याची खरं तर काहीच आवश्यकता नाही. शक्य तितकं श्रद्धेने आणि आनंदानं करणं हे फार महत्त्वाचं. शेवटी देवीसमोर हात जोडून म्हणायचं, हे महालक्ष्मी माते, तुझ्या कृपेने माझं हे व्रत पूर्ण झालं. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर. माझ्या कुटुंबावर सदैव तुझी कृपादृष्टी राहू दे. अशा प्रकारे वैभव लक्ष्मी व्रताचं उद्यापनसुद्धा इथे पूर्ण होतं. मंडळी, वैभव लक्ष्मीचं व्रत करणं म्हणजे फक्त धनप्राप्तीसाठी केलेली पूजा नव्हे. लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नाही. घरात समाधान असेल, आरोग्य असेल, कुटुंबात प्रेम असेल, अन्नधान्याची कमतरता नसेल आणि आपल्या कष्टाने मिळालेल्या धनाचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी असेल, ही सुद्धा लक्ष्मीचीच रूपं आहेत. म्हणून वैभव लक्ष्मी मातेची पूजा करताना आपण एक सुंदर प्रार्थना करूया. ती अशी की, माते, आमच्या घरात वैभव दे, पण त्यासोबत समाधानसुद्धा दे. धन दे, पण त्याचा योग्य उपयोग करण्याची बुद्धी आम्हाला दे. सुख दे, पण दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा दे. आणि सर्वात महत्त्वाचं, व्रत करताना श्रद्धा असू द्या, पण भीती नको. नियम पाळा, पण अंधश्रद्धा नको. पूजा करा, पण त्यासोबत चांगले कर्मसुद्धा करा. अशा भक्तीने केलेली प्रार्थना नक्कीच आपल्या मनाला समाधान देते. श्री वैभव लक्ष्मी माता आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुखशांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो. तर मंडळी, हा होता वैभव लक्ष्मी व्रताचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला मला कमेंट करून तेवढं नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे सर्वांना याबद्दल चांगल्या प्रकारची माहिती मिळून जाईल किंवा माहितीचा एक लाभ घेता येईल. आता आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक, आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुमचा अमूल्य वेळ इथे देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला, त्यासाठी तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. वैभव लक्ष्मी व्रतासाठी तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय माता दी.